आमच्या मंडळाचं नाव सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव खोपट विभाग ठाणे असं आहे आणि हे खोपटचा राजा हे नाव आम्हाला पदवी म्हणून टेंबीनाक्यावरती देण्यात आली. तर ती का देण्यात आली, कारण आम्ही 3 वेळा त्यांच्याकडे हंडी फोडण्याचा मान मिळवला, त्यामुळे त्यांनी आम्हाला ती पदवी दिली. आणि आमच्या मंडळाचं नाव मोठं आहे, म्हणजे नाव असंच मोठं आहे, त्यामुळे ते घेताना सुद्धा अनेक कष्ट घ्यावे लागतात. सार्वजनिक घेतं, कोण खोपट घेतं, आणि म्हणून ते खोपटचा राजा असं नाव आहे आणि ते सोपं जातं बोलायला. हाय हॅलो नमस्कार, कशा सर्व मजेत ना. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. तर आज आलो आहे मी ती खोपटमध्ये. खोपटचा गोविंदा पदक जो खोपटचा राजा म्हणून हा प्रसिद्ध झालेला आहे, त्यांचा सराव आणि ते कशाप्रकारे आपल्या मोठमोठे मनोरे रत्नासाठी कशी प्रॅक्टिस करतात हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर चला तर मग बघूया. लक्ष द्या, जे जुने आठ लावलेले ते लावायचे. नंतर दुसरी ट्राय डायरेक्ट 9ची होणार, म्हणून शांत जरा शांत करा. कोकवाला शिडी म्हटलं मला पण आता त्यांचं मनोरा रचण्याचं काम चालू आहे आणि ते या वर्षीच्या 10 वर्षाचा त्यांचा मोटिव्ह आहे, त्याचा ते सराव करत आहेत. चला तर मग बघूया.
तर रचण्याचा ते सुरुवात केली आहे. हा त्यांचा आयटम असेल 8. आजचा त्यांचा मोटिव्ह आहे 9 थरांचा. तर आता बघूया किती थर रचतायत. अतिशय शिस्त पद्धतीने त्यांचं थर रचण्याचं काम चालू आहे. तर आपण व्हिडिओमध्ये बघू की किती थर लावण्यात ते सक्सेसफुल होत आहेत. ते खोपटचा राजा, यंदाचं त्यांचं 17वं वर्ष. पण आता बघतोय थर लावायला सुरुवात झाली आणि पहिलाच त्यांचा आटेम असणार आहे तो 8 थरांचा असेल. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. थर आता लागलेला आहे. यशस्वी अशी 8 थरांची सलामी पहिल्याच अटेम्पमध्ये त्यांनी दिले आणि आजचा त्यांचा प्रयत्न असणार आहे तो 9 थरांचा आहे. आपल्याला हा जो मुलगा दिसतोय हा ईशान आहे, खोपटचा राजा. हा यावर्षी 10व्या थरावरती आपल्याला दिसेल. फक्त 7 वर्षाचा मुलगा. तर आज आहे सराव शिबिर. या सराव शिबिरामध्ये आज त्यांचा अटेम्प आहे 9 थराचा आणि आज 9 थराचा अटेम्प त्यांचा सक्सेसफुल होईल.
आणि आता घड्याळात वाजले 2 तरी ईशानला काही झोप आलेली नाही आहे. किती ओढ आहे या 7 वर्षाच्या मुलाकडे आपण पाहत असाल. आणि जरूर आपण या दहीहंडीच्या दिवशी याला खोपटच्या राजाच्या 10व्या थरावरती आपण बघू. सर्व पथकातले आपल्या 9व्या आणि 10व्या थरावर असलेल्या लहान मुलांना कॉन्फिडन्स देताना आणि ईशानच्या बाजूला आपण हा बघतोय ब्लॅक टी शर्टमध्ये, तो 9व्या थरावरती असेल आणि 10व्या थरावरती आपल्याला ईशान दिसेल. तर नक्कीच आपण दहीहंडीच्या दिवशी आपण हा रेकॉर्ड खोपटच्या राजाच्या नावावरती जरूर बघू शकतो. थरांचा आयटेम खोपटचा राजा आता आपल्या सराव शिबिरामध्ये करत आहे. शांतता आपल्याला आता पाहायला मिळते. 5 थर आता लागलेले आहेत. 6वा थर आता उभा होतोय आणि 7व्या थर देखील गेला आणि आपल्याला दिसतोय हा 9व्या थरावरती
आपल्याला आता हे खोपटच्या राजाचे आपल्याला इथे मंडळी जोडलेले आहेत आणि त्यांचं यावर्षीचं मोटिव्ह आहे ते आपण त्यांना विचारतोय. तर काय यंदाचं आपलं मोटिव्ह काय, किती थर लावायचे आहेत? यंदाचं आमचं मोटिव्ह असं आहे की मागच्या 3 वर्षापासून आम्ही 9 थर लावतो आहे. ठाण्यामध्ये पहिले 9 आम्ही थर लावलेले आहेत. तर आम्ही एक पाऊल पुढे टाकायचा निर्णय घेतला. सर्व मुलांना आम्ही विचारपूस करून की आपण एक पाऊल पुढे टाकायचं आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे विचारल्यानंतर ते बोलले की हो आपण एक थर वाढूया आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि आज थोडे दिवस बाकी आहेत दहीहंडीला, तर त्या दिशेने आमची जी प्रॅक्टिस आहे, सराव आपण बोलतो, त्या दिशेने चाललेला आहे आणि उत्तम सराव चाललेला आहे. सगळी मुलं सपोर्ट करत आहेत. मुलांना माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे. सगळे जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर असतात तेव्हा ते ध्येय म्हणजे जे आपलं ध्येय असतं ते आपलं गाठणं सोपं असतं. त्याच्यामुळे सगळ्यांचं माइंड क्लिअर आहे की आपल्याला काय करायचं आहे. आणि आमचा सेटअप तसा रेडी आहे. 9चा आमचा सेटअप रेडीच होता. 10मध्ये फक्त थोडेसे चेंजेस झालेले आहेत. त्या चेंजेसमुळे सराव करावा लागतो आहे. तर तो उत्तमरित्या चालू आहे आणि मला वाटतं दहीहंडीच्या दिवशी तुम्हाला 10 तर दिसतं. ओके. आणि आपल्याला जर आपण बघितलं तर आपल्या थरामध्ये जे गिनीज वर्ल्डमध्ये जर नाव झालेलं आहे जय जवान गोविंदा पथक, तर त्यांचं जे टेक्निक आहे आणि खोपटच्या राजाचं जे टेक्निक आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. कारण की मी त्या गोविंदा पथकमध्ये मी जोगेश्वरीला जेव्हा राहत होतो तेव्हा मी त्या गोविंदाची जवळून प्रॅक्टिस बघितलेली आहे. एक कमीत कमी 5 ते 6 वर्ष मी प्रॅक्टिस बघतोय त्यांची. तर त्यांचं जे डिसिप्लिन आहे आणि आपल्या खोपटच्या राजाचं डिसिप्लिन थोडंसं तुम्ही त्याबद्दल देखील सांगा की मुलांमध्ये किती सिरियसनेस वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळतं ते. कसं आहे, तुम्ही जे नाव घेतलं त्या मंडळाचं फिटनेस आणि त्यांचा सराव त्याची पद्धत वेगळी आहे आणि खोपटच्या राजाची टेक्निक वेगळी आहे. थराची रचना बघायला तर त्याचे 4 एकटे ते लोक करतात आणि आम्ही जोडीवर टेक्निक घेतो ज्याच्यामध्ये कमी मुलं लागतात. 4 एकट्यामध्ये जास्त मुलं लागतात कारण शिडी वाढतात. आणि आपल्यालासुद्धा आपण 2 शिड्यांमध्ये खेळतो, ते 4 शिड्यांमध्ये खेळतो. तर त्याच्यामध्ये फरक असतो. ते 4 मेन शिड्यात आपल्या 2 मेन शिड्या. आपल्याकडे एफर्ट्स जास्त घ्यावे लागतात कारण आपल्या जोडीवर आणि जो 3 एकटे मारणारा असतो त्याच्यावरती गेम बदली होऊ शकतो. कारण जर जोडी 3 जणांना घेऊन उठली नाही तर मग तो थर पूर्ण रचलेला थर पूर्ण उतरावा लागतो. तर त्याच्यामध्ये आपली मेहनत वाया जाऊ शकते. 4 एकट्यामध्ये काय होतं की त्यांना सपोर्ट असतो आणि स्वतःच्या जीवावर प्लस सपोर्टरच्या जीवावरती उभं राहण्याची कौशल्य त्यांना करावं लागतं. शिस्तीचं म्हणाल तर आम्ही 70 वर्षे ह्या गोविंदा पथकाला झालेले आहे. तर परंपरेनुसार आलेली शिकवण आणि संस्कृती जपण्याचं काम आमची मुलं करतात. हे आमची आता 4थी पिढी खेळते. मी 3ऱ्या पिढीतला आहे. आमच्या नंतरची मुलंसुद्धा आता खेळत आहेत. तर तो वारशाने आलेला सण असा तुम्ही म्हणू शकता. तर आमचे आजोबा खेळले, आमचे वडील खेळले, आता आम्ही खेळतो, आता आमची मुलं खेळतात. तर वारसा हक्काने आलेला खेळाची मजा जी आहे, म्हणजे परंपरा टिकवण्याची जी कला आहे आमच्या मुलांमध्ये आहे ती तशीच आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ते फिक्स आहे. खोपट आणि गोविंदा यांचं नातं कोणी तोडू शकत नाही. ठाण्यामध्ये कोणाला विचारलं तर खोपटचं नाव पहिले येईल. कारण गोविंदा म्हटलं की खोपटचा राजा हे नाव कोणाच्याही तोंडावर तुम्हाला दिसेल. आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे. आमच्या मंडळाचं नाव सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव खोपट विभाग ठाणे असं आहे. आणि हे खोपटचा राजा हे नाव आम्हाला पदवी म्हणून टेंबिनाक्यावरती देण्यात आली. तर ती का देण्यात आली, कारण आम्ही 3 वेळा त्यांच्याकडे हंडी फोडण्याचा मान मिळवला. त्यामुळे त्यांनी आम्हाला ती पदवी दिली. आणि आमच्या मंडळाचं नाव मोठं आहे, म्हणजे नाव असंच मोठं आहे. त्यामुळे ते घेतानासुद्धा अनेक कष्ट घ्यावे लागतात. सार्वजनिक घेतं, कोण खोपट घेतं दिसतं, म्हणून ते खोपटचा राजा असं नाव आहे. आणि ते सोपं जातं बोलायला. आणि परंपरा टिकवण्याचं काम आम्ही करत आहोत. 70 वर्ष आम्ही पूर्ण केलेलं आहे. यावर्षी 17 वर्ष आम्ही साजरा करतो आहे. यापुढे देखील आमची जी पिढी आहे ही आम्ही म्हणजे सांगू शकतो की निसंकोचपणे हे लोकंसुद्धा हा वारसा पुढे नेतील. ओके, चला. तर बघितलं असाल आज आपण आलो होतो ते खोपटचा राजा या गोविंदा पथकाचं सराव आपण बघण्यासाठी आलो होतो. तर तुम्ही हा व्हिडिओमध्ये सर्व सराव बघितला असेल. तर आज त्यांचं मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी मला सांगितलं यंदाचा मोटिव्ह त्यांचा 10 थरांचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, टेक केअर.